नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, ओबीसी नेत्यांची महाबैठक होते। 10 मोठ्या नेत्यांची उपस्थिती या बैठकीसाठी आहे आणि थोड्याच वेळामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू होणार आहे। शिंदे फडणवीस ओबीसी शिष्टमंडळासोबत इथे चर्चा करतील। दरम्यान बैठकीच्या आधी ओबीसी नेत्यांची मंत्री छगन भुजबळ यांच्याशी देखील चर्चा झाली आहे। तर 10 मोठ्या नेत्यांची उपस्थिती या बैठकीसाठी असेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होत आहे। यासाठी नेते आता सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेत। 5 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। त्याआधी ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळ यांचीही बैठक घेतली आहे, यांच्याशी बैठक घेतली। त्यानंतर यामध्ये काही रणनीती ठरवण्यात आली आहे। तसंच 10 मोठे ओबीसी नेते या बैठकीमध्ये असणार आहेत। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठी म्हणून लक्ष्मण हाके यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। थेट आपण जाऊयात सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, या बैठकीसाठी आतापर्यंत कोण कोण पोहोचलं? निखिला, थोड्याच वेळात या बैठकीला जे आहे ते सुरुवात होणार आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आहे, कारण 2 समाजांमध्ये कुठेतरी तेढ निर्माण होण्याची स्थिती जी आहे ती साहजिकच झालेली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही प्रमुख नेते आणि त्याचप्रमाणे शिष्टमंडळ ओबीसी जे आहे यांची ही बैठक बोलवलेली आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये मुख्यमंत्री त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत। भाजपकडून मंत्री अतुल सावे, गिरीश महाजन हे असणार आहेत। धनंजय मुंडे सुद्धा या बैठकीला असतील। पंकजा मुंडे या बैठकीला असणार आहेत प्रामुख्याने। आणि विजय वडेट्टीवार जे आहेत ते विदर्भात आहेत, त्या ठिकाणावरून ते ऑनलाईन उपस्थित असतील अशी माहिती सध्या मिळते। सरकारकडून आता नेमकी काय पावलं उचलली जातात हे आता बघावं लागणार आहे, कारण ओबीसी समाज किंवा ओबीसी नेते सुद्धा आक्रमक आहेत। कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नका ही भूमिका जी आहे ती ओबीसी समाजाची पाहायला मिळते। तर दुसरीकडे जरांगे पाटील जे म्हणतायत की आम्ही जे हे आरक्षण जे आहे ते घेतल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे सरकार समोर हा पेच जो आहे तो आता निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतं। ही बैठक जी आहे ती महत्त्वपूर्ण असणार आहे। सरकार या बैठकीमध्ये काय नेमकं तोडगा काढतं हे बघावं लागेल। थोड्याच वेळात या ठिकाणी सगळे प्रमुख नेते आणि त्याचप्रमाणे शिष्टमंडळ जे आहेत ते यायला सुरुवात होईल आणि या बैठकीला मध्ये चर्चा जी आहे ती सविस्तर केली जाईल। निखिला, नक्कीच विनायक, आणि या बैठकीच्या आधी ओबीसी नेत्यांनी भुजबळांशी देखील चर्चा केलेली आहे। भुजबळ देखील आता सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत का, आणि त्याचबरोबर कोणत्या मुद्द्यांवर साधारणतः चर्चा होणार आहे? अजूनही सह्याद्री अतिथीगृहात कोणीच पोहोचले नाही। थोड्याच वेळात या ठिकाणी सगळे नेते आणि शिष्टमंडळ जे आहे ते पोहोचणार आहे। प्रामुख्यानं जरांगे पाटील जे आहेत त्यांची मागणी जी आहे ती ओबीसी समाजातूनच आरक्षण जे आहे ते दिलं गेलं पाहिजे आणि सगळे सोयरे जे आहेत ते सुद्धा ना आरक्षण जे आहे ते दिलं पाहिजे, अशीच मनोज जरांगे पाटील यांची भूमिका असलेली पाहायला मिळते। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी निखिला आता हे शिष्टमंडळ जे आहे ते यायला सुरुवात या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। या सह्याद्रीच्या बाहेर जे आहेत त्या सगळ्या वाहनं जे आहेत ती शिष्टमंडळांच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे साहजिकच आजची बैठक जी आहे ती महत्त्वपूर्ण बैठक आहे, कारण 2 समाज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सरकार आता यामधून कोणता तोडगा काढतं हे बघावं लागेल। ज्या पद्धतीनं ओबीसी नेते म्हणतायत की अशा पद्धतीनं आरक्षण जे आहे ते देता येणार नाही, कारण आमच्या समाजाला जे आहे ते गेल्या अनेक वर्षापासूनचं हे आरक्षण आहे, त्यामध्ये जर अशा पद्धतीनं घुसखोरी कोण करत असेल तर ती आम्हाला मान्य नाही, ही भूमिका ओबीसी समाजाने घेतलेली पाहायला मिळते। तर दुसरीकडे मराठा समाज म्हणताय किंवा जरांगे पाटील जे म्हणतायत की हे आरक्षण जे आहे ते ओबीसी मधून देता येईल किंवा ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण हवं आहे। त्यामुळे सरकार आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रमुख ओबीसी नेते आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत, ओबीसी मंत्री जे आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत, शिष्टमंडळ ओबीसींचं उपस्थित राहणार आहे आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। आणि बैठकीत नेमकं सरकार नेमकं काय तोडगा काढतं, शिष्टमंडळाची कशा पद्धतीनं मागण्या ज्या आहेत ते सरकार मान्य करून घेतं की काय, त्यावरती चर्चा केली जाते। किती दिवस पुढील काळात हा संपूर्ण तोडगा काढला जाईल यावरती काही ठोस आश्वासन सरकार देतं का हे बघावं लागेल। नक्कीच विनायक, या सगळ्यामध्ये ओबीसी नेते ज्यावेळेला म्हणजे ओबीसी शिष्टमंडळ सरकारसोबत ज्यावेळेला ही बैठक येईल त्यावेळेला त्यांच्याकडे असा वेगळा काही प्लॅन असणार आहे का? सरकारनं दोघांनाही आश्वासन दिलंय, ओबीसीनाही त्यांनी म्हटलं तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, जरांगेनं आश्वासन दिलंय की तुम्हाला आरक्षण मिळेल, तर यावर काही तोडगा संदर्भात काही रणनीती असेल?
निखिला बरोबर आहे, हाच मोठा पेच जो आहे तो निर्माण या ठिकाणी झालेला आहे. दोन्ही समाज आक्रमक जे आहे ते दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओबीसी जे नेते आहेत किंवा ओबीसी शिष्टमंडळातले प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते आता ओबीसी आरक्षणाबाबत आपली आपली भूमिका जी आहे ते मांडणार आहेत. जी कागदपत्र त्यांच्याकडे आहेत ती सरकार दरबारी आता ते ठेवणार आहेत किंवा या बैठकीत मांडणार आहेत अशी माहिती सध्या मिळते. आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्यावरती ओबीसी नेते जे आहेत ते जमा झाले होते. त्या ठिकाणी काही प्राथमिक चर्चा ज्या आहेत बैठकीआधी या प्रमुख बैठकीच्या आधी झाली आणि त्यानंतर आता हे सगळे नेते जे आहेत ते हळूहळू सह्याद्री अतिथीगृहात या ठिकाणी येतील. साहजिकच सरकारसमोर पेच जो आहे तो निर्माण झालेला आहे. ओबीसीना एकीकडे आश्वासन देण्यात आले तर दुसरीकडे मराठा समाजाला सुद्धा आश्वासन देण्यात आलेलं आहे. त्यामुळे सरकार आता नेमकी या संपूर्ण या बैठकीत काय भूमिका मांडतं, सरकारकडून काय ठोस पावले या बैठकीत उचलली जातात हे बघावं लागेल.